आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणूनच ते श्रीमंत होण्यास सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याची भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आत्ता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि म्हणून नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणाने त्यांनी धन दौलत गमावली. एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारानुसार क्रियाशील होत असतो, मग ते विचार कोणतेही असो, चांगले किंवा वाईट.